नमस्कार भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींचे सहर्ष स्वागत। भगिनींसाठी आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। जसं तुम्ही पाहू शकता 2100 प्लस 3000 रुपयाच्या हप्त्याबद्दल ही न्यूज आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक माता भगिनींना 2100 प्लस 3000 रुपये दिले जाणार आहेत। हो मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे। हो मित्रांनो, एकनाथजी शिंदे यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही माहिती व्यवस्थित पोहोचेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळतील व तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचेल। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे। तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना, प्रत्येकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचेल व ही माहिती स्वतः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे। हो मित्रांनो, ही माहिती स्वतः एकनाथजी शिंदे यांनी दिलेली आहे। ही माहिती काय आहे, कोणाला मिळणार आहेत, ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, आता प्रतीक्षा संपली, प्रत्येकाला हे पैसे दिले जाणार आहेत। तुम्हाला माहीतच आहे, जसे नोव्हेंबरचे पैसे आतापर्यंत दिले गेले आहेत, तर आता कधी पैसे मिळणार हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। जसं तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला मागच्या महिन्यात 3000 रुपये तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत। हो मित्रांनो, 3000 रुपये पोहोचलेले आहेत व ओव्हरऑल तुमच्यापर्यंत 7500 रुपये पोहोचलेले आहेत। आता डिसेंबरचे पैसे कसे मिळणार याच्याबद्दल आपण माहिती घेऊया। व व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, कोणाला पैसे मिळाले नाहीत यांनी नो अशी कमेंट करा व ज्यांना मिळाले आहेत त्यांनी यस अशी कमेंट करा, जेणेकरून मलाही कळेल व सर्वांना कळेल की किती % लोकांना हे पैसे पोहोचले आहेत। तर ज्यांना मिळाले आहेत त्यांनी यस व ज्यांना मिळालेले नाहीत त्यांनी नो अशी कमेंट करा। आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब महिलांसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती व प्रत्येक महिलेला प्रति महिना 1500 रुपये पोहोचत आहेत। निवडणुकांमुळे हे पैसे येण्याचे थांबले होते। हो मित्रांनो, निवडणुका हे मेन कारण सांगितलं जात आहे व महायुती सरकारने सांगितले आहे की जर त्यांचे सरकार आले तर 2100 रुपये व महाविकास आघाडीचे सरकार आले तर 3000 रुपये असे प्रति महिना महिलांना देण्यात येणार आहेत। परत एकदा सांगतो मित्रांनो, महायुतीचे सरकार आले तर 2100 रुपये व महाविकास आघाडीचे सरकार आले तर 3000 रुपये असे दिले जातील, अशी घोषणा दोन्ही सरकारने व दोन्ही पार्टीने केलेली आहे। तुम्हाला माहीतच असेल, जुलै महिन्यापासून बँक खात्यात हे पैसे येण्यास सुरुवात झालेली होती व ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत महिलांच्या खात्यात पोहोचले आहे। आचारसंहितेमुळे हे पैसे थांबले आहेत। लाडकी बहीण योजना हा राजकारणातील एक मुद्दा बनला आहे। महाराष्ट्रातील तमाम महिलांना प्रश्न पडला होता की त्यांचा डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे व त्याच्यावर एक अपडेट आलेले आहे। हो मित्रांनो, त्याच्यावर एक अपडेट आलेले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हा हप्ता निवडणूक झाल्यानंतर म्हणजे 20 तारखेला निवडणूक झाल्यानंतर व इलेक्शन रिझल्ट 23 तारखेला झाल्यानंतर आपला डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। 20 तारखेचे मतदान झाल्यानंतर व इलेक्शनचा रिझल्ट 23 तारखेला झाल्यानंतर तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। हो मित्रांनो, ही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती। हे माननीय श्री एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी ही अपडेट दिलेली आहे व ही अपडेट माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या रत्नागिरीच्या सभेत बोललेली आहे। हो, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी ही गोष्ट बोललेली आहे। म्हणजे 25 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर ज्यांचे सरकार येईल त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, म्हणजेच महायुती सरकारने 2100 रुपये करण्याची घोषणा केलेली आहे। जर त्यांचे सरकार आले तर तुम्हाला 2100 रुपये व महाविकास आघाडीचे सरकार आले तर तुम्हाला 3000 रुपये असा हप्ता मिळणार आहे। तर तुम्ही कोणाला या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे हे कमेंट सेक्शनमध्ये लिहा। जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळतील। तर आजसाठी इतकेच, धन्यवाद।